ठाकरेंच्या सभेवरून राजकीय दगडफेक होते की काय? कारण इतक्या आक्रमक पद्धतीने ठाकरे यांचे समर्थक आणि गुलाबराव पाटील यांचे समर्थक बोलू लागलेत. ठाकरेंची पाचोऱ्यातली सभा उधळून लावू अशा प्रकारचा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आणि यावरूनच आता अधिक तीव्र असे आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. आपण ठाकरेंच्या सभेवरून राजकीय दगडफेक तर ठाकरेंची पाचोऱ्यातली सभा उधळून लावू, पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा. ठाकरे तुमचे हेडमास्टर, मवियाचा पलटवार. पाचोऱ्यातील सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आले. संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांच्या वाकयुद्धात आता गुलाबराव पाटील निर्वाणीवर उतरल्याचं पाहायला मिळालं. कारण उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला. संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनावर. एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, आले तर वापस जाऊ देणार नाही. येऊन गेले आणि स्टेशनावर आले पण आणि वापस गेले पण. आम्हाला ह्या आयडिया शिकवून आहे. राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते. त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही. दगडांवर दगडं मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक होतो आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करून आहे. आता पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनीच कार्यकर्त्यांकडून दगडफेकीचा इशारा दिल्यानं मविया चांगलीच आक्रमक झाली. तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात, ठाकरे त्याचे हेडमास्टर आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केलाय. तर शिवसेनेमुळेच तुम्ही आमदार झालात हे विसरू नका असा चिमटा अजित पवारांनी काढला. गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्याच कुशीमध्ये, शिवसेनेच्याच पठडीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेनीच त्यांना आमदार केलं. बोलण्याच्या ओघात वेगवेगळे लोक काही बोलतात, पण त्याचं तुम्ही इतकं गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही दगड मारून उधळणारे लोक आहोत, परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं, हेडमास्तरांकडे, तेच येणार आहेत ना तिकडे मिटिंगला. त्याच्यामुळे ती काही दुसरी मंडळी नाही आहेत. तुमच्याच शाळेतले सगळे मुख्याध्यापक येत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटानंही गुलाबराव पाटलांच्या इशाऱ्यावर जोरदार पलटवार केलाय. मला वाटतं असे गल्लीतले गुंड जेव्हा मंत्रिमंडळात बसतात तेव्हा भाजप नक्की ह्या गुंडांना पाठिंबा देत आहे का, ह्यांचा खरा रंग आता लोकांसमोर येत आहे. आणि अशा भावनेतली लोक, अशी एक भावना ठेवणारी लोक ही जनतेची सेवा काय करणार, यांच्याकडून गद्दारी जी अपेक्षित होती ती केलेलीच आहे. आता त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला. त्यांनी फेकावं दगड आणि त्या दगडासहित त्यांनी घरी जावं. या पलीकडे मला काय सांगायचं नाही. उद्धवजी ठाकरेंची आजची जी पाचोऱ्याची सभा ही पाहूनच त्यांचे डोळे बंद होतील अशी जबरदस्त अलोट गर्दी आज पाचोऱ्याला उलटणार आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरे शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचा समाचार घेणार आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या सभेला लक्ष करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या इशाऱ्यांचे सभेत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान आगामी 15 दिवसात महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालं असून आता फक्त सही होणं बाकी आहे असा दावा त्यांनी केला. फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल, पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतोय, त्यामुळे हे मरण पुढे ढकललं गेलंय असंही त्यांनी नमूद केलं. राज्यात राजकीय भूकंप कागदावरच असून सरकार स्थिर असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. पाचोरा, जळगाव ग्रामीण, तिकडे चोपडा, जिथे जिथे हे गद्दार गेलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पुन्हा शिवसेनेचे आमदार निवडून येतील ही भीती त्यांच्या मनामध्ये. कारण तुम्ही जे ग्राउंड लेवल म्हणताय, जमिनीवरचा कार्यकर्ता, मतदार हा पूर्णपणे त्या त्या भागामध्ये शिवसेनेबरोबर आहे. तो ह्यांच्याबरोबर गेलेला नाही. फक्त खुर्च्या मोजून या. जर 25,000च्या वरती 25,001 जरी खुर्ची असेल ना तर तुम्ही सांगाल तेवढ्याची पैज मारेल. हे फक्त जरी समजा त्यांना वाटत असेल ना 1 लाख येईल, तर त्यांचेच वक्तव्य आहेत की छत्रपती संभाजीनगरवरून लोक येणार आहेत, बुलढाण्यावरून लोक येणार आहेत, नाशिकवरून लोक येणार आहेत. का बरं? पाचोऱ्यात 3.5 लाख लोकांचा मतदारसंघ आहे.
इथे तुमची किंमत नाही का? बुलढाण्याहून, नाशिकहून, मराठवाड्याहून, इकडून तिकडून तुम्ही लोक आणण्याची भाषा करताय. इथला शिवसैनिक तुम्हाला तिथे दिसणार नाही.